गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आपण आज आपल्या मिक्स प्रॉब्लेम मधला मित्रांनो लास्ट आणि बिल्स ऑफ एक्सचेंज चॅप्टरचा सुद्धा लास्ट प्रॉब्लेम पाहत आहोत. आणि मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 55 ऑक्टोबर 2008 चा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम मित्रांनो आपल्या आधीच्या प्रॉब्लेमपेक्षा खूप वेगळा आहे. याच्यामध्ये दोन एंट्रीज अशा आहेत ज्या आधीच्या कोणत्याच प्रॉब्लेममध्ये आलेल्या नाही आहेत आणि एक एंट्री एकदमच वेगळी आहे जी बाकी आतापर्यंत फक्त ह्या प्रॉब्लेम व्यतिरिक्त एकाच प्रॉब्लेम मध्ये आलेली आहे. ठीक आहे, तर लक्ष द्या मित्रांनो. प्रॉब्लेम मध्ये बाकीच्या एंट्रीज सोप्या आहेत, आपल्या रेग्युलर एंट्रीज आहेत. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स इन द बुक्स ऑफ अश्विन. बँक इन्फॉर्म्ड दॅट Sachin's acceptance of ₹5,750 sent to bank for collection honored and bank charges debited ₹50. बँकेने इन्फॉर्म केलं की सचिनचा ऍक्सेप्टन्स होता, तो बँक फॉर कलेक्शनला पाठवला, तो काय झाला, ऑनर झाला आणि मित्रांनो बँक चार्जेस डेबिटेड ₹50. आता या ठिकाणी नेमकं झालेलं काय, आपण आपलं बिल बँक फॉर कलेक्शनला पाठवलेलं होतं, जे बिल मित्रांनो काय झालं, ऑनर झालं. मग आपलं नॉर्मल बिल ऑनरची एंट्री काय होते, कॅश टू बिल्स रिसिवेबल. आता हे बिल बँकेत पाठवले कलेक्शनसाठी, म्हणजे कॅश अकाउंटच्या ठिकाणी बँक अकाउंट येईल आणि बिल्स रिसिवेबल बँक फॉर कलेक्शन नाही, सो टू बिल्स रिसिवेबलच्या ठिकाणी टू बँक फॉर कलेक्शन येईल. म्हणजे आपली एंट्री काय येईल, बँक अकाउंट डेबिट टू बँक फॉर कलेक्शन. मग मित्रांनो टू बँक फॉर कलेक्शन ₹5,750. करेक्ट. टू बँक फॉर कलेक्शन अकाउंट डेबिट ₹5,750. फ्रेंड्स, त्यातले त्यांनी सांगितलेलं बँक डेबिटेड बँक चार्जेस ₹50. म्हणजे काय झालं, 5,750 बँक फॉर कलेक्शन, ₹50 बँक चार्जेस डेबिट झाले, तर आपल्या मित्रांनो बँक अकाउंटला किती रुपये जमा होतील, ₹5,700. करेक्ट. नॅरेशन बीइंग सचिनचा ऍक्सेप्टन्स सेंड टू बँक फॉर कलेक्शन. सचिनचा ऍक्सेप्टन्स मित्रांनो बँक फॉर कलेक्शनला पाठवलेला होता, काय झालं, ऑनर्ड ऑन ड्यू डेट. ठीक आहे मित्रांनो, पुढे काय, नितीन रिन्यूड हिज ऍक्सेप्टन्स फॉर ₹7,200. नितीनने त्याचा ऍक्सेप्टन्स रिन्यू केला, किती रुपयांचा, ₹7,200. याचा अर्थ काय झाला मित्रांनो, त्याचं जुनं बिल ₹7,200 ऍक्सेप्टन्स होता, ते बिल आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो, कॅन्सल करावं लागेल. नितीनचा ऍक्सेप्टन्स आहे, मग नितीनचा ऍक्सेप्टन्स कॅन्सल केला तर नितीन अकाउंटला काय करणार आपण, डेबिट. नॅरेशन काय येईल, नितीन अकाउंट सॉरी एंट्री काय येईल, नितीन अकाउंट डेबिट ₹7,200, टू बिल्स रिसिवेबल ₹7,200. नॅरेशन बीइंग नितीन्स ऍक्सेप्टन्स डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता मित्रांनो त्याने ऍक्सेप्टन्स डिसऑनर केला, पण मग त्याने रिन्यू कसा केला, पेइंग ₹2,200 इन कॅश and accepting a new bill for balance plus interest at 8% per annum for 3 months. मित्रांनो त्याने ₹2,200 कॅश दिली, राहिलेलं बॅलन्स प्लस इंटरेस्ट त्याने न्यू बिल ड्रॉ केलं. मग या ठिकाणी आपली पुढची एंट्री मित्रांनो आपल्याला कसली करावी लागेल, न्यू बिलची एंट्री करावी लागेल. मग मित्रांनो न्यू बिलची एंट्री नाही, त्याच्या अगोदर आपल्याला इंटरेस्टची एंट्री करावी लागेल. मग मित्रांनो इंटरेस्ट जर आपण मित्रांनो अश्विनच्या व्यू पॉइंटने विचार केला तर इंटरेस्ट काय झालं, इन्कम. मग टू इंटरेस्ट अकाउंट क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग एंट्री कशी येईल, नितीन अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट अकाउंट. 7,200 होते, त्यातले 2,200 तो कॅश देतोय, म्हणजे राहिले किती, 5,000. मग 5,000चे 8% 3 महिन्यासाठी किती आले मित्रांनो, ₹100. नॅरेशन नेहमीचं आपलं बिंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम नितीन, त्याच्याबद्दल ऑन बिल डिसऑनर. आता याच्यानंतर फ्रेंड्स ते बिल आपण रिन्यू केलेलं आहे, आपल्याकडे काय आलं, कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट, बिल रिन्यू केलेलं आहे, म्हणजे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट किती, ₹5,100 टू नितीन अकाउंट किती रुपये मित्रांनो, ₹7,300, 7,300. नॅरेशन बीइंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम नितीन ऑन बिल सॉरी कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम नितीन विथ इंटरेस्ट. मित्रांनो आता सी ट्रान्झॅक्शन जे आहे ते थोडंसं साईडला ठेवा, ते ट्रान्झॅक्शन आपलं इरेग्युलर ट्रान्झॅक्शन आहे आणि खूप 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 अवघड आहे, त्याच्यामुळे आपण ते नंतर बघू. त्याच्या आधी आपण डी ट्रान्झॅक्शन एकदा पाहून घेऊ. डी ट्रान्झॅक्शन काय, जतीन हु हॅड ऍक्सेप्टेड अश्विन्स बिल. जतीनने अश्विनचं बिल ऍक्सेप्ट केलेलं होतं, म्हणजे जतीन इज अ ड्रॉवी, तो ऍक्सेप्ट करतोय, म्हणजे ते बिल काय झालं, डिक्लेअर्ड इन्स्टॉलमेंट.
तो जतीन ज्याने बिल ऍक्सेप्ट केलेलं होतं तो इन्सॉल्वंट डिक्लेअर झाला. याचा सरळ सरळ अर्थ काय झाला, आपल्याला इन्सॉल्वन्सीची एंट्री करावी लागेल. मित्रांनो इन्सॉल्वंटची एंट्री करतो म्हणजेच आपण काय करतो, आपल्याला मिळालेला ऍक्सेप्टन्स आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. तुम्हाला आठवत असेल तर ज्याचा ऍक्सेप्टन्स आहे त्याला आपण काय करतो, डेबिट. एंट्री काय येईल, जतीन अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिव्ड 8,500. नरेशन being Jatin's acceptance dishonored because he is insolvent. जतीनचा ऍक्सेप्टन्स डिसऑनर झाला कारण तो इन्सॉल्वंट आहे. मग आता या 8,500 पैकी मित्रांनो काय सांगितलं त्यांनी, 40% अमाऊंट रिकवर, 40% अमाऊंट रिकवर झाली. 40% अमाऊंट रिकवर झाली म्हणजे 60% पुढे आले. एंट्री काय होईल, कॅश आली डेबिट वॉट काउन्सिल, कॅश अकाउंट डेबिट 3,400. 60% गुड आले, बॅक डेब्ट अकाउंट डेबिट, डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस 5,100 टू जतीन अकाउंट, क्रेडिट द गिवर टू जतीन अकाउंट 8,500. नरेशन being 40% amount recovered from Jatin's estate and balance is bad debt. आता मित्रांनो आपलं जे सी ट्रान्झॅक्शन आहे ते सी ट्रान्झॅक्शन पूर्ण लक्षात घ्या. ठीक आहे, सी ट्रान्झॅक्शन समजायला फार अवघड आहे. ठीक आहे, पहिले ट्रान्झॅक्शन समजून घ्या. डिस्चार्ज अवर ऍक्सेप्टन्स टू प्रवीण. इथे तुमच्यासाठी हा शब्द नवीन आहे, डिस्चार्ज. डिस्चार्जचा अर्थ होतो पेड. डिस्चार्ज अवर ऍक्सेप्टन्स टू प्रवीण. आपण प्रवीणला ऍक्सेप्टन्स दिलेला होता, तो ऍक्सेप्टन्स आपण दिलेला होता म्हणजे तो आपला काय असणार आहे, पेएबल. डिस्चार्ज अवर ऍक्सेप्टन्स टू प्रवीण म्हणजे आपण बिल्स पेएबल काय केलं, पेड केलं. समजलं. फॉर रुपीज 4,250. 4,250 चा ऍक्सेप्टन्स आपण काय केलेला आहे, डिस्चार्ज केलेला आहे. म्हणजे काय केलेला आहे, पेड केलेला आहे. कसा पेड केला, बाय एंडोर्सिंग भाविन्स ऍक्सेप्टन्स टू अस रुपीज 4,000. आपण प्रवीणला 4,250 रुपीजचा ऍक्सेप्टन्स दिलेला होता जो आपण पेड केला. पण तो ऍक्सेप्टन्स आपण कसा पेड केला, ते पैसे आपण कॅश मध्ये पेड केलेले नाहीये. आपण ते पैसे पेड करताना मित्रांनो कॅशच्या ऐवजी भाविंचा आपल्याला ऍक्सेप्टन्स मिळालेला होता. तो ऍक्सेप्टन्स आपण काय केला मित्रांनो, एंडोर्स केला. आता याची एंट्री नेमकी कशी होईल ते पहिले समजून घ्या. मित्रांनो आपण डिस्चार्जची एंट्री कशी करतो, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. समजलं. आपण जर मित्रांनो पेड केले असते तर आपली एंट्री कशी आली असती, ही अशी आली असती, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू कॅश. जर आपण कॅश पेड केले असते तर. पण आता गंमत अशी आहे, आपण पेड तर केले पण आपण बिल्स पेएबल कॅश मध्ये पेड न करता कसं केलेलं आहे, भाविंचा आपल्याला ऍक्सेप्टन्स मिळालेला होता तो आपण एंडोर्स केला. आता तुम्ही मला सांगा, भाविंचा ऍक्सेप्टन्स आपल्याला मिळालेला होता म्हणजे तो कसा मिळालेला असणार, बिल्स रिसिवेबलच्या स्वरूपात. आणि तो बिल्स रिसिवेबलचा ऍक्सेप्टन्स आपण एंडोर्स केला. म्हणजे सरळ सरळ सांगायचं झालं तर आपण मित्रांनो त्याला कॅश मध्ये पैसे न देता काय केलेले आहेत, बिल्स रिसिवेबल त्याच्या नावाने एंडोर्स केले. म्हणजे इथे टू कॅश न येता काय येईल, टू बिल्स रिसिवेबल. लक्षात घ्या. डिस्चार्ज अवर ऍक्सेप्टन्स टू प्रवीण रुपीज 4,250. डिस्चार्ज म्हणजे पेड. आपण प्रवीणला ऍक्सेप्टन्स दिलेला होता तो आपण पेड केला. एंट्री बिल्स पेएबल अकाउंट डेबिट पेड केला म्हणजे टू कॅश. पण इथे कॅश मध्ये पेड न करता आपण काय केलेलं आहे, एंडोर्सिंग भाविन्स ऍक्सेप्टन्स टू अस. आपण भाविंचा ऍक्सेप्टन्स समोरच्याला एंडोर्स केलेला आहे. म्हणजे इथे टू कॅश न येता काय येईल, टू बिल्स रिसिवेबल. पण इथे गंमत आहे, आपण ऍक्सेप्टन्स 4,250 चा दिलेला आणि आपण एंडोर्स 4,000 चा ऍक्सेप्टन्स दिला. म्हणजे या दोघांमध्ये 250 रुपीजचं काय आहे, डिस्काउंट आहे. ते डिस्काउंट मित्रांनो आपल्याला इकडे काय करावं लागेल, क्रेडिट करावं लागेल. क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणजे तुमची एंट्री कशी होईल मित्रांनो, तुम्ही ऍक्सेप्टन्स काय केला, डिस्चार्ज केला, लायबिलिटी कमी झाली, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट 4,250. त्याच्या बदल्यात तुम्ही काय केलं, ऍक्सेप्टन्स एंडोर्स केला, तुमच्याकडनं बिल्स रिसिवेबल गेलं टू बिल्स रिसिवेबल अकाउंट, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. समजलं. आणि 250 रुपये
टू बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट कोड गोज आउट आणि त्याच्या बदल्यात 250 रुपये तुमचे वाचले. तुमचे 250 रुपये वाचले म्हणजे काय झालं मित्रांनो, तुम्हाला डिस्काउंट मिळालं क्रेडिट ऑन इन्कम्स अँड गेन्स. परत लक्षात घ्या, तुम्ही ऍक्सेप्टन्स पेड केलेला आहे म्हणजे पे केलेला आहे. बिल्स पेबल अकाउंट डेबिट लायबिलिटी कमी झाली. कसा पेड केला? कॅशमध्ये नाही. एंडॉर्सिंग बालिंग्स ऍक्सेप्टन्स म्हणजे तुमच्याकडनं बिल्स रिसिवेबल काय झालं, गेलं. क्रेडिट ऑन गोज आउट टू बिल्स रिसिवेबल आणि 250 रुपये तुमचे मित्रांनो वाचले. सो टू डिस्काउंट अकाउंट क्रेडिट ऑन इन्कम्स अँड गेन्स 250 रुपीज. नॅरेशन काय येईल मित्रांनो या ठिकाणी, बिल discharge acceptance to Bhavin by endorsing being discharged our acceptance to Praveen by endorsing Bhavin's acceptance. ट्रान्झॅक्शन जसं आहे तसंच मित्रांनो अमाऊंट काढून नॅरेशन मध्ये लिहून टाकायचं. ही आपली सीएची एंट्री आहे, एकच एंट्री फ्रेंड्स. मग काही नाही, जर्नलची टोटल करायची. अशा रीतीने जवळपास मित्रांनो 1.5 महिन्याच्या नाही 2 महिन्याच्या परिश्रमानंतर आपण बिल्स ऑफ एक्सचेंजला आज फायनली मित्रांनो गुड बाय करत आहोत. पुढचं लेक्चर आपलं फायनल अकाउंट खूप इम्पॉर्टंट चॅप्टरचं असणार आहे. आपल्यापैकी खूप जण अजून सुद्धा बिल्स ऑफ एक्सचेंजच्या मित्रांनो लेक्चर्समध्ये खूप मागे आहेत. आपल्याला खूप सारे रिस्ट्रिक्शन्स आहेत मित्रांनो. आपल्यापैकी खूप लोकांकडे मित्रांनो मोबाईल कनेक्शन नाही आहे किंवा खूप जणांकडे एकच मोबाईल असल्यामुळे मित्रांनो अवेलेबल होत नाही. म्हणून म्हणजे टायमिंगला मोबाईल अवेलेबल होत नाही म्हणून मित्रांनो आपण गुगल मीट वगैरे असे किंवा झूम ॲप वगैरे असे जे मित्रांनो हे आहेत ॲप्स त्याचा वापर न करता मित्रांनो आपल्या यूट्यूब थ्रू एकमेकांशी भेटत आहोत. पण याचा खूप लोकांनी गैरफायदा घेतलेला आहे. तर नुकसान तुमचं आहे आणि होणारा फायदा पण तुमचाच आहे. नकळतपणे मित्रांनो यूट्यूबच्या माध्यमातून आपण भेटत असल्यामुळे तुम्हाला रिपीटेडली पाहायला मिळते. तुमच्याकडे मित्रांनो म्हणजे व्हिडिओ स्टोअर आहेत त्याच्यामुळे तुमचे डाऊट्स व्यवस्थित क्लिअर होत आहेत. पण लक्षात घ्या, या गोष्टीमुळे आपल्या स्पीडला सुद्धा खूप 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 मर्यादा येत आहे. तर प्रामाणिक राहा स्वतःशी, माझ्याशी आणि तुमच्या पालकांशी. ठीक आहे, लवकरच भेटू ही अपेक्षा आहे. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा.